तर आता इथं मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे इथं लोणच्याचे जे बी फोडी आणल्या होत्या करून आता आई हे करायला लागले. मसाला बिसाले सगळे जेवढे होते ते बनवून म्हणून टाकले. तर आता त्याची रेसिपी काय काय टाकलं आईला विचारतो. पण आम्ही तर पहिले दाखवतो आई हे करायला हाताने जे करायला तर अशा प्रकारचे पूर्ण मसाला बघा आहे का पूर्ण मसाला लागायला. आणि हे मीठ टाकल्याच्या नंतर का तेलातून काढायचं याला टाकलं मोहऱ्या टाकल्या मीठ टाकलं हळद टाकली आणि मसाले कोणते कोणते टाकले डाळ टाकली हा लोणचं मसाला टाकला हा हा एवढं टाकायचं आणि आता टाकले शेंगदाणे टाकलेत आणि मोहऱ्या सगळं तेलातून काढायचे का आता हे तेल टाकायचं आता मीठ टाकायचं हा सोडायचं तेल सोडायचे असते ह्याच्यामध्ये. तर आता हे मसाला कच्चे आंबे पूर्ण म्हणजे एवढं आंबट होते पूर्ण ते तोडून आणले ते काल बाजारामधून आहे का कसे दिसायला लागले. मसाला पूर्ण लागला आहे का जेवढा बनेल त्या तेवढा लागला आहे. आणि आता पूर्ण त्याला मिक्स करायला याच्यानंतर मग इथं तेल गरम व्हायला लागले आपलं. हे तेल गरम झालेलं सोडायचं बघा कळलं पूर्ण तेल गरम करायचं सोडलं. आणि एवढं तेल मला म्हणजे टाकायचे. लसणाचं पेस्ट बनवलं आहे लवंग बी आहे इथे आणि अजून काय आहे बार माहीत नाही मेथी आहेत का ती मेथी आहेत आणि हे लवंग हे सगळं टाकायचे मधामध्ये. आणि तेल तापाय ठेवलं एकदम जोरजोरानं कडकड कडकड वाजलं आहे. आणि इथं हे करायला लागले मिक्स करायला लागले. तर आपण एक घास खाऊन बघूया कसा लागतंय. हे तिखट लागून मला वाटतं म्हणजे थोडं झणझण कारण कच्चा आहे ना आणि आंबा बी थोडासा मीठ नाही टाकलं मीठ कमी पडलं मीठ टाकायला आंब्याचा स्वाद लागला आणि थोडासा मसाल्याचा स्वाद लागला कारण मसाला अजून चव नाही आली मीठ कमी पडलं आहे. तेल टाकल्यानंतर मला वाटतं बहुतेक कारण आंबा कच्चा आहे मधामध्ये बघा आहे का आंबा कच्चा आहे. आंब्यामध्ये फक्त त्याचा पूर्ण आंब्याचा स्वाद लागला आणि थोडासा वरून मसाल्याचा स्वाद लागला कारण तेल मला पूर्ण जाते ना आणि थोडंसं नरम पडते. तर अजून हे झालं नाही कच्चा नवीनच आहे त्याचं सगळे हळद आणि ते जिऱ्याचं पावडर सगळं तेल आणि अजून काय लागाले सगळं त्याची टेस्ट लागाले हळदीची. आईचा हात कसा झालाय सगळ्या हळदी नाही हे झालं हळद थोडीशी जास्त झाली मला वाटायला जास्त खरड बी होणे बरं काय बदल बस मिठानं थोडंसं पाणी सुटलं नव्हते का आता इकडे आई ही करायला लागले त्याला काय सोडायचे तेलात म्हणायला लागले. ही मेथी घेतली आहे याला सोडले बा तेल गरम व्हायला लागले पूर्ण तेल तापलं का नाही तापलं उकळू तर लागायला उकळ नाही गेलं तेल उकळते का नाही काय पडतात होय हे मेथ्याचं हे करायला लागले आहे जे काळ काळ दिसतंय बघा तुम्हाला लोणचं मध्ये. आता आईने वरून लवंग पण टाकलं त्याच्यामध्ये बघा तवा तयार लागला मळामध्ये ते झालं पूर्ण आता उकळी आला बघा एकदम राईट उकळी आली त्याला पाण्यासारखं झालं तेल पूर्ण कलरच चेंज झाला पूर्ण तेलाचा. आता उकळी मारायला लागले तेल आता बरोबर मला वाटतं शिजन. पाणी टाकलं होतंस काय तू का तेलच आहे ते पूर्ण पाण्याचाच आला त्याला. साखराचं पाणी कसं असते तसं झालंय पूर्ण ते कलर झाले काय लाल मोहरे झाल्या का झालं झालं नाही लागत हे काय झालं वाटलं. आता ते लाल झाल्या आणि लाल झाल्याच्या नंतर मग आहे आता लसूण टाकायला लागले त्याच्यामध्ये. लसणाचा लय भारी वास येते लसणाला पूर्ण लाल होईल तर पूर्ण तव्यामध्ये तळणार आता. आता आईनं टाकल्यावर ते लसूण टाकलं ना त्याला दमादमाने फिरवायला कारण ते लाल व्हायला पाहिजे लसूण पूर्ण तेव्हाच त्याची चव जरा वाढते. तोपर्यंत आपलं जे व्हायला लागलंय जे लसण आहे लसणाचा जे तेल आतमध्ये तळायला आहे ते जोपर्यंत व्हायले तोपर्यंत आपण मावशीचं जाऊन बघूया. मावशीच्या घरी आईनं पण येते ती माझी दिसायला लागली. ते आजी आहे माझी म्हणजे आजी म्हणजे आईची आई ती आईची आई आहे ती. तर
हे केलं तर त्या आईला त्यासाठीच बोलील तर इथे जवळ राहत्या, तर आईला बोलील तर आई करू लागली. आता मावशीचं जाऊन लोणचं बघूया. मावशीचं लोणचं बघायला आला आम्ही. मावशीचं लोणचं कसं बनलंय आणि हे मामाचं पोरग बघा कसं खालंय. मला देखील खाला तू खाय म्हणून तुझ्या घरी काय खालंय, डाळ खाली का नसते मला मध्ये काय चुरलंय चपाती. हा चपाती चुरली, चपाती चुरले ह्याच्यामध्ये. गरम केली. हात काढ की बाई बघू दे की काय खायला लागले. बघा त्याला मोठा पुटका. कसं खाले हनुमान दिसाले. बोल की अय तोत्रे बी नाही काही नाही, झोपेतून उठले त्यामुळे आता जेवायला बसले. पोलीस मला सांगन म्हणून तर मोठा भाऊ म्हणतायला मग जेव दे त्याला, नाही तर ते आपल्याकडे बघायला लागले, तुमच्या सगळ्याकडेच बघायला ती. इथं लोणचं बनले बघा, ताईचं असं लोणचं बनले. पूर्ण तेल बिल टाकले सगळ्यामध्ये, मोहऱ्या बिर्या सगळं बनले. आपलं बी असं बनवायचं सगळं. आता मसाला दिसायला आहे का वरी पूर्ण, आणि तेलामध्ये टाकले. तेल दिसणं झालंय कारण तेल खाली गेलं असं. ताईचं एवढं एवढं ह्याच्यात बसलं. ताई किती किलोचा बनवला हां? 10 किलोचा बनवला, म्हणजे पूर्ण काल आंबे तोडून आणली होती आणि आज बनवलं. आपण काय करूया, ताईचं जे लोणचं बनलंय ते खाऊन बघूया. कच्चं लोणचं खाऊन बघितलं, जे की पहिल्यांदा तिकडं आपल्या घरचं ज्याच्यामध्ये तेल नव्हतं टाकलेलं. आता ताईचं खाऊन बघूया. ताईचं बघा असं बनलंय तेल बिल टाकून. ताईच्या याला तेल टाकलंय ना थोडंसं, म्हणजे मसाला धरलाय आणि तेलामुळे पूर्ण ह्याच्यामध्ये जाते, त्यामध्ये त्या आंब्यामध्ये जाते सगळं तेल आणि जरा टेस्ट येते. आता मिठाला कसं आहे बघूया. काय झालं? पूर्ण ताईचं बी असं आंबट कडसर लागायचं. हा नाही, मसाला जास्त झाला, थोडासा मसाला जास्त झाला आणि मीठ कमी झालंय. 100% थोडंसं मीठ जरा कमी पडलंय. आणि मसाला आता ते तेल टाकल्यामुळे मला वाटलं थोडीशी चव तशी लागायला आणि कोरड्या मसाल्याची थोडीशी वेगळी चव लागली. तर हे ताईनं असं बनवून तर आता आपल्या घरचं बघूया कसं बनते ते. आणि आता जरा चमकायला येईल. कोरड्या ह्याचं जेवढं चमकत नाही, पण तेल लावल्यानंतर खूप जास्त चमकत आहे. लोणचं खाल्लं, लोणचं खूप चांगलं वाटलं होतं आपल्याला लोणचं. आता मध्ये बघूया लोणचं कसं वाटतंय. ताईचं चांगलं बनलंय, थोडासा मसाला त्याला जास्त झालाय ताईच्या लोणच्याला. आपलं बी लोणचं आहे बनले आणि पूर्ण त्याला खड्डा पाडला, ह्याच्यामध्ये पूर्ण तेल टाकायचं. एवढं मोठं टोपलं बनलं हे आपलं बघा, आहे का कसं कोरडा दिसायला सगळं मसाला, कारण तेल नाही टाकलं. तेल टाकल्याच्या नंतर मग ह्याचा स्वाद बघूया कसं लागला. आता आणलं पूर्ण आणि टाकायला लागलं, पूर्ण लाल झालं. ओ पायावर पोळं बरं काय पूर्ण दमान घे कसं. अरे बापरे, लई भी वाटायला मानले ना त्याचं. पूर्ण इतकं गरमच आहे ते पूर्ण, आहे का. ओ पूर्ण तेल झालं, पूर्ण कढईभर तेल होतं आहे ना. पूर्ण तेल टाकलंय, पण वासले भारी आला बरं का ह्याचा. टाकले जे वास आला का नाही ते ह्याचं लसणाचा लय भारी वास आला रे त्याच्यामध्ये. आणि पूर्ण गरम असल्यामुळे पूर्ण बुडबुडत निघाले त्या कालवा त्याला. आता दमन काढवा पोळ नाही काय बो कसं चमकाले. ओ पूर्ण तेलच झालं, पूर्ण तेल झालं. काय पूर्ण कालवा आहे त्याला, एकूण एकच करायला. आपला बी भारी दिसायला त्याचा. तुमचा ह्याच्यात दिसतंय ते ताईचा वाला झाला ना. त्याचं बोला आपल्या ह्याला जास्त तेल झालं वाटायला. हा चपाती आहे का? दमाना हात घालू नको, पोळ नाही तर. काही नाही, आता लय भारी दिसायला लागलंय. दमाना बघा, पोळ नाही तर. आहे ना, तर आता डायरेक्ट हातच घातला. आईला गरम कसं लागणार झालं की, आहे का. इतकं येणं कुठला बोलताना ना, आता डायरेक्ट हातच घातला. गरम कसं लागणार झालं, किती गरम होतं. पूर्ण उकळू लागलं तेल. किती 15-20 सेकंद झाले असते.
तर आता लोणचं पूर्ण आपण तेल बिल घालून सगळं लोणचं भरलंय हो का, दिसायला लागलं कसं चमकायला लागलं, पूर्ण तेल बिल टाकलं आता. मग पूर्ण हे होऊ लागलं, कोरडं होतं. तर आता आईला विचारूया, आई कसं बनवतात. आई पूर्ण सांग बरं कसं कसं बनवतात ते. मोहऱ्या घालायच्या, मोहऱ्या टाकायच्या, हा. टाकायचं, हळद टाकायचं, धना पावडर टाकायचं, शेंगदाणे वाटून टाकले मोठे मोठे, हा अजून काय काय मसाल्यामध्ये काय काय टाकलं. लवंगा टाकल्या, मेथ्या टाकल्या, हम्म. मग हे लोणचं पावडर टाकलं आणून, हा एवढं टाकून हे आपलं घरच्या मोहरीची डाळ टाकली आणि समजा हळद मीठ टाकून मिक्स केलं, तेल टाकलं आणि बनवलं आपलं बनवलं. मिसळ आपलं बघा घरच्या पद्धतीनं बनवलेलं एकदम भारी वाटलं. की दुकानातलं किती भारी असू द्या, घरचं जे बनलेलं आहे त्याची जोड कधीच लागणार नाही. एकदम भारी दिसायला काय पूर्ण. आणि आई जुन्या पद्धतीनं कसं बनवत होती आई मुलाला जुन्या पद्धतीनं काय लसूण काढायचा, निकडायचा, आगाडग्यात टाकायचं, ते हा. वास द्यायचा, मटक्यात घालायचा, मटक्यात घालायचा, ते कोरडा पडत होता. हा. काय मीठ मावऱ्या टाकायच्या, काय मिळत नव्हतं, काय नव्हतं पहिलं, पहिलं. तेल टाकीत नव्हते. बिना तेलाचं कसं बिना तेलाचाच बनवायचा. बिना तेलाचं कसं बनवायचं आहे. मावऱ्या डाळायच्या, मोहऱ्या टाकायच्या, मीठ हळद टाकायची, हा. कारळ टाकायचं थोडं, हा. झालं. झालं त्याला झालं. मिक्स करायचं सगळं. असं करून शिनी मिक्स केल्या मटक्यात टाकायचा, भरण्या नाही त्या पाणीला काय नाही आपल्या त्या. गाडगं जे पाणी प्यायचं गाडगं असते त्याला म्हणाले आहे. ते मीठ असल्यामुळे काय होतं पाणी सुटायचं आणि ते पूर्ण मिक्स व्हायचं त्या ह्याच्यामध्ये लोणच्यामध्ये. तर पुन्हा जुन्या प्रकारे तसं बनवायचं आपल्या कोरडा पटवायचा. पण तेवढी चव नाही लागायची त्याला जेवढे की आता तेल आणि लसूण ते सगळं तेलात भाजल्यामुळे खूप जास्त. कसा लसूण टाकायचं पहिला कच्चा आहे म्हणलं होते पण आता लोणचं कसं तळून टाकायला. आता तळून टाकायला थोडंसं चव येते ना, त्यामुळे जरा तसं टाकलं या. आणि तेव्हा आले बघा जेवण करून. झालं का जेवण? जेवण झालं का? जेवण झालं का? हे आजीचा नातू आहे ते माझ्या मोठ्या भावाचं. कुठे गेलं पळू हो का? जेवण झालं का? जेवण झालं का? ए राजवीर, राजवीर नाही तुझं पळालो. राजवीर, ए राजवीर बोलतच नाही ते, गेलं तिकडे जाऊन बघायला बसलंय. ए राजवीर हे घेतलं लोणचं हो का, बघा तुम्हाला दाखवतो अशा प्रकारचं पण. हा पण हे विषय मसाला तेल खूप जास्त तेल लागायला पूर्ण लोणच्यामध्ये. कारण मला वाटतं थोडंसं जास्त झालं लोणच्याला तेल, कारण सगळं तेल लागलं. कमी होतं तेल कारण जे हे आहे तेल आहे ना याच्यातलं तेल ते पूर्ण ह्याच्यामध्ये जाते, आंब्याच्या फोडीमध्ये पूर्ण मुरतंय आणि पूर्ण थोडंसं आता हार्ड लागाले. थोडंसं नॉर्मल पातळ पातळ म्हणजे पातळ म्हणजे सॉफ्ट होईल थोडंसं आणि त्यानंतर लय भारी लागेल. कारण हे मसाला मधामध्ये गेला नाही ना अजून. तर छान झालंय. थोडंसं मीठ कमी पडलं वाटतं मला याला. बाकी दोनचं एक नंबर झालं. आणि 2-3 दिवसाचे आणि लोणच्याचं जे तेल आहे ते 2-3 दिवसामध्ये पूर्ण मरून जाते. आणि आमचे साहेब वापस आले, ते काय बोलणं झालंय राजे. आणि तेव्हा ते मोठं पोरग ते लय आगाव आहे, ते एकदम साहेब आहे, बोलत नाही काही नाही का, बोलणं नाही झालंय. आणि तेव्हा ते कसं बडबड आहेच करायला फक्त. खायला घ्यायचं म्हणते जाता जाता. तर लोणचं बनवलंय आणि ते भरणीमध्ये भरून ठेवणार आता. आणि 2-3 दिवसानंतर पूर्ण त्याचं सॉफ्ट होईल, मग जास्त चव येते त्याला. तर आता आई आलती त्याला मामाच्या घरून सोडायला, म्हणजे इकडं आलती बनवायला स्पेशल. तर आता आईला जाऊन वापस घेऊन सोडतो आणि तुम्हाला तिकडे घर पण दाखवतो, जिकडं आपल्याला घर बांधायचे तिकडं. चला आई यायचं. आणि तेव्हा ते तिकडं मामाचे 2 पिरं फिरायले. हे चल ना राजवीर, या बारक्याचं राजवीर नाव आहे. कसं बघायला राजवीर आहे आणि ते मोठ्याचं नाव गौरव. ए गौरव ए. आणि ती तिकडे प्राची खेळायला आहे आमची. ए गौरव, गौरव काय तिकडे झाला. आणि हे बघा हे एकदम निवांत माणूस आहे का, लगेच निघाला कसा बघायला लागला, बोलणं झालं व्हिडिओमध्ये. तर तिकडे झाला बिना बारिश गाडीवर पाणी पडलं, पाणी ह्याचं पडलं वाटतं बिल्डिंगचं वरून पाणी टाकी भरली. आणि तेच म्हणलं पाऊस तर बाहेर आला नव्हता आणि पाणी कसं पडलं गाडीवर आपल्या, पूर्ण पाणी झालं. कारण मी आताच गाडी आणलं होतं आणि आपल्याच गाडीवर पाणी पडले, कारण दुसऱ्याच्या गाडीवर पडले पण तिकडल्या गाडीवर काहीच पाणी नाही. इकडे आपल्याच गाडीवर पाणी. साफ करूया आणि जाऊया आईला जाऊन सोडायचे, निघून सोडायचे. पूर्ण सीटवर पाणीच पाणी झालं. राजू नाव सांग.
बोलणं झालं ते कॅमेराला फक्त बघायला तर बसला होता गाडीवर आणि आईला निघून सोडतो मी. काय ते कपडे घेतले ताईनं आणि पावसाचं वातावरण बहुतेक ईन वाटायला पूर्ण आबळ आलं हे का पाऊस ईन वाटायला कारण 4-5 दिवसापासून त्याचं वातावरण झालं. जाऊया चालवतं का राजू तू गाडी चालवतो फक्त धरणार ते गाडी नाही चालवणार. मामीच्या घरी आणि इथं आपला काल साईचा वाढदिवस बनेल आणि साईची बहीण काय करायला इथं बघूया आपण. मग आम्ही ते तिकडे बसले आहे समोर. बरे तू काय करायला ग किती रांगोळ आहे ओ. बरे तू काय करायचं बरे तू याचं काय करायचं रांगोळीचं फोटो काढायला काय करायला तू याचं रांगोळी करायला. तुला रांगोळी काढता येते का तू नाव सांग बरं बरे. दुपारपासून नावच म्हणाले ते कसं बोडायला. परे काय करायचं का किती झालंय सगळं कलरचे डबे जाऊ का हे का पूर्ण डबे पूर्ण लय भारी दिसायला लागले पण चमकायला लागले सगळे कलर कशी चमकायला लागले ते पण योगामध्ये टाकले. पहिले ते काय करायचं का त्याचं ह्याचे लाडू असतात होय. ह्याचे लाडू कसे बनते घर बनवायचे याचं कसे घर बनवायचे रांगोळी तुला डिझाईन काढता येते का बरी. इथे खेळत बसले सगळे हात घाण झाले काय झाले. रडत बस गेली घेऊन माया आता घरामध्ये जाऊन मारणार आता मामाची पोरं बघा गाडी कशी धुवाले तर कारण इथली जी रांगोळी होती सगळी गाडीवर टाकून ठेवली आणि रांगोळी झालती. मग आता गाडी पूर्ण घाण झालते. ए परे दे ते रडते. तू घरात जाऊ ना तुमच्या घरून गाडी धुवायला लागली पूर्ण. गाडी चकाचक झाली पाहिजे सगळी गाडी चकाचक धुवून द्या. पूर्ण गाडी घाण करून दिली पूर्ण गाडीवर रांगोळी टाकली होती. राजू इकडून टाक पाणी माझ्या अंगावर टाकू नको. इकडून टाक पूर्ण धुवून काढली पाहिजे गाडी. नुसती रांगोळी टाकून ठेवली राजवीरनं आणि परीनं टाकून ठेवली मध्ये पूर्ण. हा नंबर प्लेट देऊन दे भाऊ. आता आईला सोडून आलो मी घरी तिकडे जाऊन आणि लेकरं कशी हे करू लागले पाणी पूर्ण गाडी धुवून आणली कारण पूर्ण घाण झालते. आता काय करूया मग जे आपण लोणचं बनवलं ते लोणचं चपाती संग खाऊन बघूया कसं लागतंय. चमचे घेऊया आणि लोणचं चपाती संग खाऊन बघूया. हे आपलं लोणचं बनवलंय आणि खाली चपाती ठेवलंय कसं लागतंय बघू. पहिल्यांदा थोडं अजून तेल दिसायला लागलं सगळं ह्याच्यामध्ये. असं पिळा करून खायचं लय बाहेर लागते पूर्ण. किती तेल दिसत तेलच झालं पूर्ण. हे पूर्ण त्यामध्ये लोणच्यामध्ये जाईन मला वाटते का सगळ्या ह्याच्या भरणीमध्ये तसं आलं. 2-4 भरण्या भरले. तिथे एक भरणी भरले इथे एक भरले इथे एक भरले आणि त्यानंतर जिथे एक भरले सगळ्या भरण्या भरले. ह्याच्यात थोडंसं कमी दिसायला जास्त नाही तेल दिसणं झालं. त्या मेन भरणी ह्याच्यातच सगळ्यात जास्त तेल दिसायला ह्याच्यात कमी तेल. ह्याच्यातलं घेऊ थोडं मेथुनी आणि थोडं तेल बी घेऊ. आपल्याला तेल आवडते तर सगळं चपात्यानं बाहेरच येऊन येते. जेवण करूया आता. एक चपाती खाऊन बघूया कसं लागते लोणच्या संग. आता चपातीचा पिळा केला आणि चपाती आणि लोणचं पिळा करून लय भारी लागते. एक नंबर लागले एक नंबर.
ते याच्यामध्ये आंब्याच्या याच्यामध्ये तेल गेलं नाही मी लय अजून बाहेर लागलं पण आताच बाहेर लागले 2-3 दिवसानंतर ते एकदम राईट टेस्ट येते लय बाहेर लागला पिया करून बाहेर काय आलं